नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 11वी सायन्स, आर्ट्स, कॉमर्स याची ऑनलाईन प्रोसेस उद्यापासून सुरू होत आहे, म्हणजे 26 मे पासून सुरू होत आहे. तर या संदर्भात डिटेल गाईडलाईन्स, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आणि डेडलाईन जे आहेत ऑनलाईन प्रोसेससाठी, म्हणजे 11वी आर्ट, कॉमर्स, सायन्स प्रोसेससाठी, तर सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत समजून घ्या आणि 26 मे पासून जी 11वीची सेंट्रलाइज ऑनलाईन प्रोसेस सुरू होणार आहे 2025-26 साठी, याची माहिती करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्क्रीनवर दिसत आहे की ही माहिती पुस्तिका आहे जी डायरेक्टोरेट ऑफ एज्युकेशन सेकंडरी हायर सेकंडरी महाराष्ट्र पुणे यांनी रिलीज केलेले आणि यामध्ये सर्व माहिती ही उपलब्ध करून दिली आहे. ही पीडीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण शेअर करतोय, जेणेकरून तुम्हाला वाचता येईल आणि सर्व माहिती तुम्हाला 11वी ऑनलाईन प्रोसेस संदर्भात मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, 26 मे पासून सुरळीतपणे ही ऑनलाईन प्रोसेस सुरू होईल. तर यासाठी ही जी वेबसाईट आहे, तुम्ही जे पाहताय, ही जी वेबसाईट आहे, ही वेबसाईट आपल्याला https://mahafyjcadmission.in या वेबसाईटला क्लिक करायचं. याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण समजून घेऊयात पूर्ण प्रोसेस, कशी प्रोसेस असणार आहे ऑनलाईनची आणि डेडलाईन्स काय काय असणार आहेत जे महत्त्वाचे असणार आहेत. तर तुमच्या समोर हे ऍडमिशन प्रोसेस शेड्यूल आलेलं आहे. आता ऍडमिशन प्रोसेस शेड्यूल मध्ये जर पाहिलं तर हे इम्पॉर्टंट आहे. 26 मे 2025 ते 3 जून 2025, म्हणजे हा आपण व्हिडिओ बनवतोय 25 मे ला. तर 26 मे पासून आपला ऑनलाईन प्रोसेस सुरू होणार आहे आणि या ठिकाणी स्टुडंटचं रजिस्ट्रेशन, ऑनलाईन सबमिशन ऑफ अप्लिकेशन विथ देअर प्रेफरन्स, कॉलेज जे तुम्हाला 10 सिलेक्ट करायचे, हे सर्व काही तुम्हाला 26 मे 2025 ते 3 जून 2025 या ड्युरेशन मध्ये करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, डेट एक्सटेंड होण्याची शक्यता कमी आहे, कारण ऑलरेडी प्रोसेस ही लेट सुरू झाली आहे. त्याच्यामुळे 26 मे ते 3 जून 2025 पर्यंत ही प्रोसेस तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर 5 जूनला आपल्याला डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल जनरल लिस्ट, मेरिट लिस्ट तुमची होणार आहे. जे काही तुमचा स्कोर असेल त्या स्कोर नुसार तुमची मेरिट लिस्ट तयार होईल. आणि 6 जून ते 7 जून या ड्युरेशन मध्ये जर तुम्हाला काही ग्रीव्हन्स वाटला असेल, काही कंप्लेंट असेल, काही मेरिट लिस्ट मध्ये काही त्रुटी असतील, तर या तुम्हाला त्रुटी या ड्युरेशन मध्ये करायचे. 8 जूनला तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट भेटणार आहे आणि या फायनल मेरिट लिस्ट नुसार 9 जून ते 11 जून हा 0 राऊंड कोटा ऍडमिशन फॉर मायनॉरिटी कोटा, इन हाऊस कोटा, मॅनेजमेंट कोटा कॉलेज लेवल प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्यानंतर सुरू होईल कॅप 1 राऊंड. आता मी हे जास्त डिटेल जात नाही, कारण याचा व्हिडिओ आपण सेपरेटली बनवलेला आहे. कॅप 1 राऊंड नंतर 10 जूनला तुमचं ज्युनियर कॉलेज अलॉटमेंट दिसेल. नंतर 11 जून ते 18 जून यांनी कॉलेजला जाऊन ऍडमिशन करायचंय आणि 20 जून पासून आपल्याला डिस्प्ले ऑफ वॅकन्सी फॉर सेकंड रेग्युलर राऊंड 2 असेल. नंतरची प्रोसेस तुम्हाला वेळोवेळी कळवली जाईल. तर ही एक अशी एक प्रोसेस आहे. तर इन शॉर्ट मी काय सांगतोय, 26 मे ते 3 जून पर्यंत तुम्हाला काय करायचे, रजिस्ट्रेशन करायचे, कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आणि फॉर्म तुमचा हा लॉक करून प्रॉपरली प्रेफरन्स देऊन तुम्हाला सबमिट करायचे. 5 जूनला मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल. 6 ते 7 जूनला तुमचं ग्रीव्हन्स असेल तर ते तुम्हाला करता येईल आणि 8 जूनला फायनलाइज मेरिट लिस्ट होईल आणि 9 जूनला 0 राऊंड कोटा ऍडमिशन सुरू होईल. त्यानंतर कॅप 1 राऊंड, नंतर पुन्हा कॅप 2 राऊंड, जे की आपण सांगितलं. तर आता ही प्रोसेस स्टार्ट करताना आपल्याला काय करायचं समजून घ्या. आपण आता प्रोसेस पाहूयात की आपला 11th सेंट्रलाइज ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस कशी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पॅनिक होऊ नका. ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो, पॅनिक होऊ नका. गव्हर्नमेंट तर्फे सर्व व्यवस्था केलेली आहे, तालुक्या लेवलला केलेलं आहे. 10वीची जिथं शाळा असेल त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि 11वी 12वी जिथं आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज आहे तिथं पण तुम्हाला पूर्णपणे मदत केली जाईल. त्याच्यामुळे पॅनिक होण्याची काही गरज नाही. नवीन प्रोसेस आहे, नवीन प्रोसेस मध्ये गोंधळ होऊ शकतो. तर या गोंधळाला आपल्याला सामोरं जायचंय आणि पॅनिक न होता प्रॉपरली या सिस्टीम मध्ये आपल्याला इन व्हायचे. तर रजिस्ट्रेशन साठी आपल्याला ही वेबसाईट आहे, ही वेबसाईट पर्यंत क्लिक करायचे. https://mahafyjcadmissions.in ही वेबसाईट आहे. वेबसाईट प्रॉपरली सुरळीतपणे उद्यापासून सुरू होईल.
त्याच्यामुळे आता जरी लिंक ओपन होत नसेल किंवा काही अडचण येत असेल तर काही पॅनिक होऊ नका. उद्या सकाळपासून ही वेबसाईट सुरळीतपणे चालू होईल. आता तुम्हाला करायचं काय आहे, ही प्रोसेस थोडा आपण ऑनलाईन समजून घेऊयात. ज्यावेळेस तुम्ही वेबसाईटला क्लिक करता तर तुम्हाला काय करायचे, पहिली स्टेप पहा, टू गेट लॉग इन आय डी, फर्स्ट स्टेप फॉर द स्टुडंट्स टू रजिस्टर देमसेल्स. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला काय करायचे, तुमचं युजर आय डी आणि पासवर्ड म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे. आता हे रजिस्ट्रेशन करते वेळेस काय काय करायचे, ज्यावेळेस आपण वेबसाईटला जातोय तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशनची लिंक असेल. पहिल्यांदा तुम्हाला या स्टुडंट रजिस्ट्रेशन मध्ये, इथे लक्षात घ्या, स्टुडंट रजिस्ट्रेशन मध्ये काय काय तुम्हाला इनपुट करायचे, विद इन महाराष्ट्र स्टेट, आउटसाइड द महाराष्ट्र स्टेट. मोस्टली मुलं हे विद इन महाराष्ट्र स्टेट असतील तर विद इन महाराष्ट्र स्टेट. आता जर 10वी फ्रेश असतील तर फ्रेशर इनपुट करा, फ्रेशर्स असतील मोस्टली, जर रिपीट असेल तर रिपीट करा, प्रिव्हियसली पास असतं प्रिव्हियसली पास करा. त्याच्यानंतर 10th स्टँडर्ड आपलं SSC आहे, CBSE बोर्ड असेल CBSE, ICSE असेल IC, IB असेल IB. त्यानंतर हे दुसरे IGCSE बोर्ड आहे, NIOS बोर्ड आहे, any other बोर्ड आहे, तर आपण SSC म्हणजे आपण विद इन द महाराष्ट्र टिकलं, फ्रेशर सिलेक्ट केलं, SSC केलं. त्यानंतर 10वीच्या एक्झामिनेशनचे डिटेल्स आपल्याला भरायचे, ज्या ठिकाणी तुम्हाला सीट नंबर आहे, आईचं नाव आहे आणि मंथ ऑफ एक्झामिनेशन आहे. नंतर अप्लिकेंट्स कॉन्टॅक्ट डिटेल भरायचे. इथे ईमेल आयडी, तुमचा ईमेल आयडी नसेल तर तो क्रिएट करून घ्या, कारण तुम्हाला पूर्व पण लागणार आहे. 10वीचे विद्यार्थी असतात, ग्रामीण भागामध्ये अडचणी असतात की ईमेल आयडी नाही, परंतु क्रिएट करून घ्या. 2 मिनिटाचा वेळ लागतो जीमेल आयडी ओपन करण्यासाठी. तर अप्लिकेंट्स कॉन्टॅक्ट डिटेल ईमेल आयडी तुम्हाला टाकायचे. मोबाईल नंबर तुमचा जो असेल, जो तुमचा प्रॉपरली नेटवर्कचा असेल तो मोबाईल नंबर टाका. सिक्युरिटी क्वेश्चन टाका, त्याचा आन्सर टाका, तुम्हाला क्वेश्चनची लिस्ट येईल, त्या आन्सर मधून लिस्ट करा आणि हे नोट डाऊन करा. म्हणजे तुम्ही जे ईमेल आयडी इनपुट करताय, मोबाईल नंबर करताय, सिक्युरिटी क्वेश्चन केलाय, कारण ज्यावेळेस पासवर्ड विसरला जातो तेव्हा आपण सिक्युरिटी क्वेश्चन विचारला जातो है ना, आणि त्यावेळेस आपल्या लक्षात नाही राहत, मग आपला प्रॉब्लेम होतो की काय केलं काय नाही केलं. तर हे एक नोटबुक मध्ये लिहून ठेवा, 10वीच्या विद्यार्थ्यांनी लिहून ठेवा, पालकांनी लिहून ठेवा, सिक्युरिटी क्वेश्चन काय ते लिहून ठेवा. पासवर्ड डिटेल्स टाका, जो की तुम्हाला कॉन्फिडेन्शियल पासवर्ड टाकायचा तो पासवर्ड टाका, तोच पासवर्ड परत कन्फर्म करा. आणि ही जी कॅप्चा आहे, इथे कॅप्चा वेगवेगळे इमेज येतील, ते इमेज तुम्हाला इथे एंटर करायचे. एंटर केल्यानंतर पुढे जायचे आपल्याला. जसं की आपण एक सिंपल घेतलेलं आहे, सीट नंबर टाकलेला आहे, आईचं नाव टाकलेलं आहे, व्हेरीफाय नंबर्स म्हणजे हा नंबर व्हेरीफाय करायचे. मार्क्सला आपण हे केलं, मेल आयडी टाकली, व्हॉट इज युअर बेस्ट फ्रेंड, गणेश तुमचा जो बेस्ट फ्रेंड आहे, हेच नाही तुम्ही कोणतं पण टाकू शकता. पासवर्ड टाका आणि पुढे जा. हे केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल, डिअर, जे की तुमचं नाव आहे, यू हॅव रजिस्टर्ड सक्सेसफुली युअर अप्लिकेशन फॉर्म लॉग इन आय डी, हे दिलेलं आहे. ठीक आहे, लॉग इन आय डी आणि पासवर्ड हे तुमच्या नंबरला, मोबाईल नंबरला आलेला असेल. काइंडली नोट डाऊन द लॉग इन आय डी, युनिक लॉग इन आय डी अँड पासवर्ड यू हॅव क्रिएटेड विल बी युज्ड for login to complete the application form and further admission process. Students are advised do not disclose, share this password with anyone. ठीक आहे, स्टुडंट्स कॅन चेंज हा पासवर्ड, तुम्ही पासवर्ड चेंज करू शकता. तर ही पूर्ण एक इन्फॉर्मेशन आहे जे की नोटबुक मध्ये ठेवा, स्टोर करून ठेवा. लॉग इन आय डी, पासवर्ड तुमच्या मोबाईल नंबरला येणार आहे, परंतु मेसेज डिलीट होऊ शकतो किंवा नंतर सापडत नाही, तर लिहून ठेवलेलं कधी पण बेटर असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपल्याला लॉग इन केल्यानंतर ज्यावेळेस लॉग इन जातोय आपण, तुमचा युजर आयडी पासवर्ड तुम्ही लॉग इन केलात. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची विंडो येईल. ही विंडो आल्यानंतर जे पाहिजे तुम्हाला लॉग इन करायचे, तिथे लॉग इनचं बटन आहे. लॉग इनला केल्यानंतर तुम्ही एंटर कॅप्चर करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे विंडो दिसेल. आता या विंडो मध्ये तुमचं काय, हे लॉग इन आयडी आहे, आयपी ऍड्रेस, ज्या ठिकाणी तुम्ही कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप किंवा मोबाईल ऍक्सेस केला तो आयपी ऍड्रेस होईल. टाईप अप्लिकंट स्टुडंट्स आहेत, युजर नेम तुमचं जे इनपुट केलेलं आहे, हे करंट लॉग इन, प्रिव्हियस लॉग इन हे इन्फॉर्मेशन येईल. आणि अप्लिकेशन फॉर्म सुरुवातीला इनकम्प्लीट येतोय आणि तुम्हाला इथं 4 प्रकार म्हणजे जवळपास अप्लिकेशन फॉर्म पार्ट 1, कॅप ऑप्शन फॉर्म पार्ट 2 आणि कोटा चॉईसेस पार्ट 2 आणि मिसलेनियस, एवढी इन्फॉर्मेशन पूर्ण अपडेट करायचे. आता ही इन्फॉर्मेशन अपडेट करण्यासाठी पहा, अप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 मध्ये काय काय करायचे. पहिल्यांदा तुमचं रजिस्ट्रेशन डिटेल सर्व येईल इथं. नंतर पर्सनल डिटेल, ॲड्रेस डिटेल इथे दिलेलं आहे. पर्सनल डिटेल, ॲड्रेस डिटेल, कॅटेगरी किंवा रिझर्वेशन ज्याचा तुम्हाला बेनिफिट घ्यायचा आहे, क्वालिफिकेशन डिटेल्स, अपलोड जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करायचे.
तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसिंग फी पे करायचे आणि हे सर्व झाल्यानंतर अप्लिकेशन लॉक करायचे तुमच्या प्रोसेससाठी. ठीक आहे. तर इथे जर पाहिलं कॅप ऑप्शन फॉर्म तुम्हाला आलेला आहे काय, इनकम्प्लीट, इन हाऊस चॉईस, हे तुम्हाला स्टेटस आलेलं आहे सगळे, कारण की तुम्ही काही भरलेलं नाही. अप्लिकेशन फॉर्म कम्प्लीट बट नॉट लॉक, हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे लॉग इन केल्या या ठिकाणी दिसून येईल. आता ज्यावेळेस तुम्ही स्टुडंट रजिस्ट्रेशन करताय तर हे ऑलरेडी तुम्ही इन्फॉर्मेशन भरलेली आहे कधी, रजिस्ट्रेशनच्या वेळेस. तर ही इन्फॉर्मेशन ऑटोमॅटिकली तुम्हाला इथं फ्लॅश झालेली दिसेल. इथं काही तुम्हाला करायची गरज नाही. त्यानंतर जसं पाहतोय आपण, हे पण काही करायची गरज नाही तुम्हाला, हे सर्व इथं ऑलरेडी आलेलं आहे. तुमचं आता इथं रिझर्वेशन कॅटेगरी डिटेल्स म्हणजे ऍड्रेस डिटेल्स, पर्सन डिटेल्स, रजिस्ट्रेशन डिटेल्स, हे जवळपास पूर्ण इन्फॉर्मेशन रजिस्ट्रेशन पासून इकडे ऑटोमॅटिकली येणार आहे. नंतर तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन रिझर्वेशन कॅटेगरी ओपन असेल, SC असेल, ST असेल, VGA, NTB, NTC, NTD, OBC, SBC, हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं क्लिक करायचे. आणि त्यानंतर आणखीन काही तुमचं रिझर्वेशनला तुम्ही एलिजिबल होत असताल, जसं की पाहिलं की बिलॉंग्स टू द हँडिकॅप, earthquake or project affected, parents may transfer to the online process area, हे applicants grandparent freedom fighters, हे जे काही तुम्हाला असतील, डिफेन्स सर्व्हिस एक्समॅन, स्पोर्ट्स कॅटेगरी, तुम्हाला जे काही असेल तिथे तुम्हाला भरायचे. मायनॉरिटी असेल तर मायनॉरिटी भरून घ्या. आणि इथं केल्यानंतर पहा हे सर्व अशा प्रकारे तुम्हाला इन्फॉर्मेशन येईल. पॅनिक होऊ नका, काही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला वेळ भेटणार आहे, प्रॉपरली भरल्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू पण करता येणार आहे. त्याच्यामुळे हे सगळं यस यस हे काय जे काही असेल इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्हाला इथं जे तुम्हाला पाहताय की 10th क्वालिफिकेशन म्हणजे रिझर्वेशन झाल्यानंतर आता सेकंड आहे क्वालिफिकेशन डिटेल्स. इथे तुम्ही 10th स्टँडर्ड एक्झामिनेशन डिटेल्स हे टाकायचे. आता 10th स्टँडर्ड एक्झामिनेशन डिटेल टाकण्यासाठी तुमचे जे बेस्ट ऑफ 5 आहेत त्याचे मार्क्स पूर्ण तुम्हाला एंटर करायचे. आणि मार्क्स एंटर केल्यानंतर अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. आता इथे तुम्हाला जे जे अप्लिकेबल्स आहेत, जसं की 10th स्टँडर्ड मार्कशीट लागणार आहे, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, तुम्ही जे रिझर्वेशन साठी जे प्रोसेस केलेले आहेत, टिक केलेलं आहे, येस केलंय, त्याचे डॉक्युमेंट्स आहेत. जर नसेल केलं तर हे डॉक्युमेंट्स येणार नाहीत. जे जे अप्लिकेबल आहे ते डॉक्युमेंट्स येतील. PDF तयार करा आणि या ठिकाणी अपलोड करा. एक एक फाईल तुम्ही PDF अपलोड करू शकता. इथे तुम्हाला इमेज पण चालेल किंवा PDF पण चालेल. मॅक्झिमम साईज 1 MB आहे. नसेल 1 MB तुमची जास्त होत असेल तर नेटला जाऊ शकता, तुम्ही कम्प्रेस करू शकता आणि अप टू 1 MB कम्प्रेस करून ती फाईल तुम्ही इथं अपलोड करू शकता. त्यानंतर हे डॉक्युमेंट सर्व अपलोड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ते दिसेल किंवा आपण काय काय अपलोड केलंय, काय नाही अपलोड केलं. आणि हे मायनॉरिटी कम्युनिटी स्टुडंट्स कोटा आहे, याचं सर्टिफिकेशन तुम्हाला देता येईल. हे सर्व केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथं अप्लिकेशन दिसेल. ठीक आहे. आता आपण काय केलं, अप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे, पूर्ण 10th डॉक्युमेंट भरलंय. आणि त्यानंतर तुम्ही काय करायचे, तुम्हाला इथं अप्लिकेशन फी पे करायचे. तुम्ही फोन पे असेल तर फोन पे करू शकता, इंटरनेट बँक असेल इंटरनेट बँकिंग करू शकता. हे फोन पे करून तुम्हाला तुमची फीस पेड करायचे. आणि फीस ही 100 रुपये फीस आहे. जर रिसिप्ट पाहिलं अशा प्रकारे रिसिप्ट पण इथं जनरेट होईल, तर 100 रुपीज तुम्हाला या ठिकाणी रिसिप्ट आहे. तर हे तुम्ही पाहू शकता की 100 रुपयाचे रिसिप्ट आपलं इथं हे करायचं आहे आणि तुमचं अप्लिकेशन फॉर्मची इथं कम्प्लीट होईल. ठीक आहे. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पेमेंट इन्फॉर्मेशन दिला, तुमचे ट्रान्झॅक्शन नंबर, अप्लिकेशन फॉर्म स्टेटस येईल आणि करंट स्टेटस इनकम्प्लीट येईल. हे इनकम्प्लीट ज्यावेळेस असेल, इथे डिक्लेरेशन आहे, आय hereby declare and understand that all the preference and options given by in the form, हे झालं. अलॉटमेंट ऑफ ज्युनियर कॉलेज डिपेंड्स असेल, हे तुमचं अंडरटेकिंग द्यायचं. क्लिक केल्यानंतर हा फॉर्म तुम्हाला लॉक करायचा. लॉक करायला विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. पूर्ण फॉर्म भरला आणि माझी जबाबदारी संपली असं नाही होत. फॉर्म हा लॉक करायचे. लॉक केल्यानंतरच तुम्ही प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व होणार आहे. ठीक आहे. तर हे लॉक केल्यानंतर पहा, फॉर्म लॉक केल्यानंतर तुम्हाला इथं आता सेकंड पार्ट मध्ये जायचे. तिथं कॅप ऑप्शन मध्ये तुम्हाला इन्व्हॉल्वमेंट करायचे. इथं तुम्हाला चूज स्ट्रीम अँड मीडियम म्हणजे आर्ट, कॉमर्स, सायन्स आणि मीडियम इंग्लिश, हिंदी, उर्दू जे काय असेल ते तुम्हाला इथं भरायचंय. इथं तुम्हाला क्लिक करा, मीडियम क्लिक करा आणि त्यानंतर तुमचे इथं सर्च करू शकता कॉलेज. हे तुम्ही इथं जे इन्फॉर्मेशन दिलं, काय इथं स्ट्रीम नेम आहे, मीडियम आहे, डिस्ट्रिक्ट लिस्ट आहे, ब्लॉक आहे, तालुका, स्ट्रीम स्टेटस, कॉलेज टाइप, कॉलेज नेम, एवढं जर इन्फॉर्मेशन टाकलं आणि जर तुम्ही सर्च केलात तर डाउनलोड एक्सेल शीट पण येते, सर्च पण येतं.
हे सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमचे कॉलेज दिसतील. कॉलेज दिसल्यानंतर इथे तुम्हाला एक एक कॉलेज ऍड करायचे. म्हणजे कॉलेज दिसले इथे तुम्ही हे ऍड करू शकता. इथे इंटेक पाहू शकता, तिथे कॉलेजची किती आहे. कास्ट वाईज तुम्ही इंटेक पाहू शकता, जे काही कोटा असेल ते, आणि टोटल इंटेक पण पाहू शकता. इथं ऍड केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, तिथं प्रेफरन्स द्यायचे. म्हणजे प्रेफरन्स म्हणजे काय, हे तुम्ही आता समजा मी 5 कॉलेज इथं ऍड केले, हे 5 कॉलेज ऍड केल्यानंतर तुम्हाला इथं 1 2 3 जे काही याच्यापैकी प्रेफरन्स द्यायचे, आणि प्रेफरन्स दिल्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स दिल्यानंतर 1 2 3 प्रेफरन्स दिल्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचे कॅप साठी. ठीक आहे. आता कॅप साठी केल्यानंतर हे झालं कॅप ऑप्शन पार्ट 1. परत तुम्हाला लॉक करायचे फॉर्म, आणि त्यानंतर परत तुम्हाला जायचं आहे कुठे, अप्लिकेशन फॉर्मवर. तुमचा पूर्ण अप्लिकेशन फॉर्म दिसेल. ह्या अप्लिकेशन फॉर्म मध्ये जे काही तुम्ही इन्फॉर्मेशन आहे ते सर्व येईल. सर्व तुमची इन्फॉर्मेशन येईल, डॉक्युमेंट्स येतील, अप्लिकेशन येईल, डिक्लेरेशन येईल, आणि अशा प्रकारे इथं पीडीएफ तयार होईल. समजलं विद्यार्थी मित्रांनो? तर सोपी पद्धत आहे, कॉम्प्लिकेशन काही नाही. तर प्रॉपरली वेळ द्या. इंटरनेट चांगला असलेला पीसी वर, लॅपटॉपवर बसा. मोबाईल पेक्षा मोस्टली प्रेफर करेन मी लॅपटॉप, कॉम्प्युटर जर असेल तरी. आणि ज्या ज्या ठिकाणी 10वी पर्यंत शाळा आहे, किंवा ज्या ज्या ठिकाणी 11वी 12वीची कॉलेज आहे, तिथे तुम्हाला बिना मोबदला म्हणजे कोणती पण फीस न देता मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीला पॅनिक होऊ नका. फक्त डॉक्युमेंट जे काही लागते त्यासाठी आपण एक व्हिडिओ पण बनवलेला आहे, प्रॉपरली व्हिडिओ बनवलेला आहे. हा प्रॉपरली व्हिडिओ पहा, प्रॉपर ते डॉक्युमेंट घ्या, ओरिजिनल सेट घ्या, आणि त्याच्यानंतर त्याचे 3 झेरॉक्स करा. मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय. हे पूर्ण करून ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ही सोय उपलब्ध केलेली आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची, तिथे जा आणि फॉर्म व्यवस्थित भरा. आणि विद्यार्थी मित्रांनो, जसं पाहिलं की टाइम डेडलाईन्स आहेत, तर त्या टाइम डेडलाईन्स मध्येच करणं गरजेचं आहे. आणि ही जी नवीन प्रोसेस महाराष्ट्र शासनाने केलेली आहे, याच्यासाठी आपण चांगला प्रतिसाद देऊन नक्कीच याच्यामधून आपल्याला चांगली रिस्पॉन्स देऊन चांगली आपल्याला इथं सोय उपलब्ध होणार आहे, जे की 11वीच्या ऍडमिशन साठी उपलब्ध होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही इन्फॉर्मेशन होती सर्व. ही पीपीटी मी ऑलरेडी शेअर केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, तुम्ही जाऊ शकता. खूप चांगल्या प्रकारे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इन्फॉर्मेशन आपल्याला हे करायचे, आणि आपल्याला ही जी नवीन जी उपलब्ध आहे ऑनलाईन प्रोसेस, या प्रोसेस साठी उद्यापासून पार्टिसिपेट व्हायचे, म्हणजे 26 मे 2025 पासून पार्टिसिपेट व्हायचं आहे. तर हे आपले डेडलाईन्स आहेत. तुम्हाला मी ऑलरेडी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, हे मराठीमध्ये पण आहे. हे तुम्ही क्लिक करू शकता, इन्फॉर्मेशन वाचा, आणि अशा प्रकारे 11वी सेंट्रलाइज ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेसला सामोरे जा. सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या आवडीचे कॉलेज मिळण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. काही मार्गदर्शन हवे असेल, काही गाईडलाईन्स हवे असतील, तर सर्व इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, किंवा व्हॉट्सअप जॉईन करू शकता, किंवा आपला व्हॉट्सअप ग्रुप पण आहे, चॅनल आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला सर्व माहिती, जे काही डेडलाईन्स आहेत ते सर्व तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. नवीन प्रोसेस आहे, नवीन प्रोसेस मध्ये थोडा गोंधळ होऊ शकतो, परंतु या गोंधळाला आपल्याला सामोरे जायचे, आणि चांगल्या प्रकारे आपल्याला इथं 11वी ऍडमिशन प्रोसेसला प्रतिसाद द्यायचे. तर धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ थोडा लेंथी झालाय, परंतु गरजेचा वाटला मला की विद्यार्थ्यांपर्यंत शेअर होणं गरजेचं आहे. तर नक्कीच असेच व्हिडिओ तुम्हाला, किंवा 11वीची पूर्ण माहिती हवी असेल, तर आपला जो चॅनल आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुप आहे, याला शेअर करा, सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत, आणि माहिती अपडेट घेत जा. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल, आणि आपल्या मित्रांना शेअर केल्याबद्दल. धन्यवाद.